पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। प्रकृती पुरुष, उपादान कारण आणि निमित्त कारण। प्रकृती हे उपादान कारण आहे आणि पुरुष हा निमित्त कारण आहे। उपादान कारण हे कार्याच्या ठिकाणी अनुस्यूत आहे, पण पुरुष हा जो काही निमित्त कारण आहे तो करून सगळं बाजूला आहे। त्याच्या कल्पकतेने हे सगळं होतं। म्हणजे निमित्त कारण जो असतो त्याची कल्पना आहे। कल्पनेत काय आलं तर फक्त नाव आणि रूप, बाकीचं सगळं जे काही आहे बनावट ती कुणाची तर प्रकृतीची, आणि वरती काय आलं तर नाव आणि रूप आलेलं आहे। पण अशा विचाराने प्रकृती पुरुषाचे एकत्रीकरण झाले नाही। द्वैत हे कायम राहत आहे। ते द्वैत घालवण्यासाठी विचाराला निराळे वळण लावलेले आहे। आता त्याच्यात ते सांगतात की आपल्याला काय करायचं आहे तर मुख्यत्वानं हे दोन्ही एकच आहेत असं दाखवायचं आहे। त्याच्यामुळं आता त्याच्यात हे द्वैत तर कायम राहिलं, ते द्वैत हलवायचं, त्याच्याकरता आता ते नवीन वळण त्या ठिकाणी देत आहे। मग जे पंचभौतिक झाले त्यात शब्द, रूप, गंध तो मी आहे, व आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी ही भूते आहे, कारण तो मी आहे। व कार्य ही प्रकृती आहे, कारण तो मी आहे व कार्य ही प्रकृती आहे। याचे उदाहरणाने स्पष्टीकरण करावयाचे झाल्यास असे होईल की कापुरातील सुगंध तो मी व कापुराची वडी ती प्रकृती। आता या वडीतील सुगंध वजा केला तर कापूर म्हणून काय राहील? पुढचं आता दाखवून दिलं की जसं पंचमहाभूत आहेत त्यापासून हे सगळं बनलं, पण त्याचं कारण मी आहे म्हणजे पुरुष आहे, आणि प्रकृती हे कार्य। मग त्याचं स्पष्टीकरण देताना त्यांनी दाखवलं की कापरातला सुगंध तो मी आहे आणि कापूरवडी ही प्रकृती। सुगंध काढून घेतला तर कापूरवडीला काय राहिलं? मग काहीच नाही, नुसती वडीच आहे ती। हे सगळं 7व्या अध्यायात दाखवलं की रस मी आहे, गंध मी आहे, त्याच्यातली जी काही माझं स्वरूप कोणतं आहे ते 7व्या अध्यायात आपल्याला 3-4 श्लोकामध्ये या सगळ्या गोष्टी ते दाखवून देतात। तेव्हा त्याच्यात एक पाहिलं आपण की ज्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत, ज्या वस्तुरूपानं प्रकृतीच्या उपादानापासून बनलेल्या आहेत, त्या सगळ्या वस्तूला अस्तित्व म्हणजे आहेपणा किंवा त्यांचं एक काय आहे की स्वतःचं वेगळा ठसा हा कोण आहे तर मी आहे। उदाहरण पाहिलं आपण आता इथं की कापर कशामुळं आम्हाला पाहिजे? त्याच्या परिमळामुळं। मग त्या परिमळातले फूल कशाला पाहिजे तर परिमळामुळं। उदाहरण एका ठिकाणी वेगळं दिले, त्यांना उदाहरण देण्याचा हेतू वेगळा आहे। नाथराय म्हणतात की परिमळ गेलिया ओस फूल देखी, तैसा आयुष्या शेवटी देह तैसा। म्हणजे देहातला सुद्धा हा जो काही आहे पुरुष तो निघून गेला, म्हणजे देह कसा आहे तर नुसतं आहे प्रकृतीचं स्वरूप म्हणजे जड। तसं परमात्म्याचं या ठिकाणी काय रूप आहे? या सगळ्या बनावटीत, या सगळ्या प्रकृतीच्या घडामोडीमध्ये ते पाहत असताना कापराचं उदाहरण घेतलं
कापुरातील सुगंध ज्यावेळी नष्ट होतो तेव्हा वडी नष्ट झालेली असते. तसे चंदनातील सुगंध काढून घेतल्यावर लाकूड म्हणून तरी काय उरणार आहे. पाण्यातील रसच काढून टाकल्यावर पाणी म्हणून काय पाहावे. पृथ्वीचा गंध वजा केल्यास पृथ्वी काय उरणार. आकाशातील शब्द वजा केल्यास आकाश काय उरणार. अष्टधा प्रकृतीतील नाव आणि रूप हे एवढे जग आहे. हा विकार आहे. तो विकार म्हणजे मी नव्हे. विकार माझ्यावर होतो तरी पण विकार मी असू शकत नाही. आता हे सगळं बनावट जी झाली आणि आपल्या पुढे नामरूपानं आली, या सगळ्या गोष्टीला जर काही असेल तर ते बदलणार आहे. नाव आणि रूप सारखं बदलतं म्हणून ते विकारी. हे सगळं बनलं त्याला मीच कारण, माझ्यामुळेच बनलं. पण माझ्या ठिकाणी विकाराचा काही संबंध नाही. माझं जे काही आहे ते शुद्धत्व आहेच. बदल होतो तो कुठं, वर असणाऱ्या बनलेल्या या सगळ्या कार्यामध्ये. आणि कारण रूप मी आहेच. माझ्यात भूते आहेत पण भूतात मी नाही. हे तत्व चांगले समजण्यासाठी पुन्हा 9व्या अध्यायात याचा उल्लेख करून स्पष्टीकरण केले आहे. आता सगळी भूत मात्र कुठे, तर भगवंताच्या ठिकाणीच. पण जे भूत मात्र आहे त्या भूताच्या ठिकाणी मी नाही. अर्थात माझ्यात आहेत म्हणजे माझ्यामुळं ते आहेत. आणि जेव्हा माझं त्याच्यातलं काय कमीपणा झालं, माझं मी स्वरूप काढून घेतलं, तर मग त्या भूताच्या ठिकाणी मी नाही. मग ते कसं आहे, तर नुसतंच आहे. याचाच अर्थ आता जसं वर उदाहरण आलं की कापुरातला सुगंध काढून घेतल्यानंतर त्यातलं काय राहिलं, तसं जे जे काही पंचमहाभूत आहे त्याचं अस्तित्व माझ्यामुळं. म्हणून सगळी भूत मात्र माझ्या ठिकाणी. आणि त्यातलं काढून घेतल्यावर जसं फळातला रस काढून घेतला तर मग त्या फळात काय राहिलं. याच्यामुळं काय आहे की हे 9व्या अध्यायात आलेलं आहे की हे सगळं काय आहे की भूते माझ्या ठाई परी भूती मी नाही. मी भूताच्या ठिकाणी नाही. हे थोडंसं कोडं वाटतं, लवकर समजून येत नाही. पण हेच तत्व चांगले समजण्यासाठी पुन्हा 9व्या अध्यायात याचा उल्लेख करून स्पष्टीकरण केले आहे. तेव्हा याचं स्पष्टीकरण 9व्या अध्यायात केलेलं आहे. यावरून हे तत्व आपण चांगले समजून घेऊन लक्षात ठेवले पाहिजे. तेव्हा आता भगवंताचं आणि त्या भूतमात्राचा संबंध कसा दाखवला, काय त्याच्यातली मांडणी आहे, हे त्या 9व्या अध्यायात आलेल्या मुद्द्यावरून पुन्हा लक्षात जर घेतलं तर चांगलं समजून येईल. कापुराची चौकोनी वडी. कापूर हे नाव व पांढरा रंग हे सुगंध नव्हे. सुगंधा वाचून तर तिची बनावट नाही. पण सुगंध आणि वडी हे कसे ठरेल. कारणरूप प्रकृती मीच आहे असे सांगितले म्हणजे अष्टधा प्रकृती सुद्धा मीच आहे, फक्त त्यातील विकार मी नाही. सूत्रे मणिगणा म्हणजे सोन्याचे मणी. सोन्याचे मणी केले व सोन्याच्या सुतात गुंतविले व एकदानी बनवली. त्यातील सोने तेवढे मी आणि माळ तेवढी प्रकृती म्हणजे जग. अलंकारात सोने नाही, आकार व नाम यात सोने नाही. माळ रूप पाहणे हे जग, हीच प्रकृती. सोनार वजन करून देताना सोने म्हणून व गिराईक दागिना म्हणून विकील किंवा विकत घेईल. या दोघांच्या 2 दृष्टी आहेत हे दिसून येते. आता याच्यात जसं पाहायला गेलं तर प्रकृती आणि पुरुष त्या दोघांचा जसा ऐक्याचा भाव दाखवला, त्याच्यात एक आहे की कारणरूप प्रकृती मी, पराप्रकृती मी. अष्टधा प्रकृती तरी कोण,
तर अष्टधा प्रकृती सुद्धा माझीच आहे, माझ्यामुळेच आहे. पण अष्टधा प्रकृतीला माझ्याहून वेगळं का ठरवलं गेलं, तर ती विकारी. म्हणजे तिच्या ठिकाणी काय होतं की सतत तिचा जे आहे ते बदल होतो. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ह्याचं परिभ्रमण सतत आहे आणि ज्याच्या आधारावर परिभ्रमण होतं त्याच्या ठिकाणी काही बदल होत नाही. आता याच्यामध्ये त्यांनी दिलं की सूत्र जे आहे म्हणजे दोरा जो आहे त्याच्यात काय केलं तर सूत्रे मणिगणा इव म्हणजे सोन्याचे मणी केले. आणि त्याच्यात आता त्यांनी उदाहरण देताना सांगितलं की सगळं एकच कसे, तर सोन्याची सुती ओविले. म्हणजे एरवी कशी असतं फुलाची माळ आपण गळ्यात घालतो ती तुळशीची माळ दोऱ्यात ओवायची. मग तुळशीचे मणीत किंवा फुलं हे फुलं आहेत आणि त्याच्यातून काय ओवलाय दोरा. पण इथं काय केलं, मणी सोन्याचे आणि आतला दोराही सोन्याचाच. आता त्यात फरक कुठं काय झाला, त्यामुळं सगळे जे आहे ते एकच त्यातलं दाखवलं. त्यातील सोने तेवढे मी आणि माळ तेवढी प्रकृती म्हणजे जग. आता त्याच्यात काय आहे की सोन्याची माळ झाली पण माळ ही प्रकृती आणि सोनं ते आहे, कारण माळीचं घडामोड होऊ शकल, सोन्याचं काय होणार, सोनं आहे तसं आहे. आता हे मणी त्याची माळ उद्या ती नको म्हणून दुसरी करता येईल, पण त्याचं जे काय असणारं कशात त्यातल्या असलेल्या सोन्याच्या तारसह सगळं जे काही मणी आहेत हे सगळं सोनंच आहे. त्याच्यामुळं अलंकारात सोने नाही. मग जेव्हा ही माळ आहे असं जेव्हा म्हणतात तेव्हा त्याला अलंकारच नाव आलं. आणि ते जोपर्यंत अलंकार म्हणून राहिलाय तोपर्यंत त्याचं नाव माळ. आता याला काढून टाकून सोनं वितळवलं तर अलंकार कुठं राहिला, मग वितळलेलं सोनं झालं. आकार व नाम यात सोने नाही, म्हणजे याला काय दिलं तर मण्याचे आकार होते आणि ह्याला मणी म्हणतात. या मण्यासह असलेली ही माळ आहे, हे काय झालं त्या आकाराला नाव आलं होतं. मग हे जर काढून टाकलं तर आकार संपला आणि नावही संपलं. कारण आता काय केलं तर ते मणी आणि त्याच्यात ओवलेली सोन्याची तार ही सगळी काय करून टाकली, वितळून टाकली. माळ रूप पाहणे हे जग, हीच प्रकृती. आता जो काय वर पाहतो त्याला माळ दिसणार आणि जी माळ म्हणून आहे ते जग आहे, हेच त्याचे काय आहे प्रकृतीच रूप आहे. सोनार वजन करून देताना सोने म्हणून व गिराईक दागिना म्हणून विकील किंवा विकत घेईल. आता दोन झाले. यातली दृष्टी कशी, तर ही माळ घ्यायची, मग ज्याच्याकडे गेला ते सोनार काय करणार, वजन करणार. किती भरलं, 10 ग्रॅम भरलं असेल तर 10 ग्रॅमचे पैसे द्या. आणि त्याने काय करायचं, 10 ग्रॅमचे पैसे घ्यायचे. मग ह्याने विकलं म्हणून काय विकलं, तर सोनं म्हणून विकलं. आणि घेणारा काय म्हणतो, माळ घेतली. तो काय आहे माळेच्या आकाराकडं माळेच्या नामाने बघतो, हे म्हणतात सोनं विकलं. गिराईक काय म्हणतं, माळ घेतली. म्हणजे इथं विकणारा जो आहे तो सोनं म्हणून पाहतो आणि घेणारा काय पाहतोय त्याच्याकडं, तर माळ म्हणून पाहतोय. या दोघांच्या दोन दृष्टी आहेत हे दिसून येते. म्हणजे काय झालं, विकत घेणारा कल्पनेत गुंतला आणि विकणारा कोण आहे, तर कल्पनेच्या अगोदरचं जे त्याचं मूळ स्वरूप आहे ते त्यांनी पाहिलं. म्हणजे मूळ स्वरूपाकडे पाहून सोनार विक्री करतो. त्याने काय पाहिलं, सोनं पाहिलं. वजन कशाचं केलं, सोन्याचं केलं. भाव कशाचा ठरवला, सोन्याचा ठरवला. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याच्याकडून पैसे मागितले. हा काय करतो, माळेकडे पाहतो आणि माळेची काय असेल तर डिझाईन, मग त्याला ते काय जोंधळी मणी, कुठं दुसरे काय अजून अष्टकोनी, अमुक तमुक काय जे माळेच्या मण्यांचे जसे प्रकार असतील तसं तसं त्याच्याप्रमाणे गिराईक मागतं, आम्हाला ह्या मण्याचे द्या, त्या मण्याचे द्या. मग नुसते ज्वारीचे दाणे कसे असतात गोलाकार आणि उगवणीची बाजू कशी ज्वारीची बाहेर आलेली असती, तसा आकार असला म्हणजे हे जोंधळी मणी.
अष्टकोनी असले म्हणजे त्याचे काय आहे अष्टकोन. या सगळ्या वेगवेगळ्या प्रकार झाला, पण ते कोणाला? ते गिरायकाला आहे. गिरायकाला हे म्हणलं जोंधळी घे नाही तर दुसरे कोणते घे, आम्ही सोनं म्हणून तुला विकतो. मग ह्या दोन दृष्टी काय झाल्या? तर यावरून कल्पक पुरुषातच दोन प्रकार आहेत. तेव्हा आता हे कल्पना आणि विकणारा हे दोघे कोण आहे? तर दोघे पुरुषच आहेत. एक कोण आहे? एक सोनं म्हणून मूळ पाहणारा आणि एक कोण आहे? माळ म्हणून घेणारा आहे. सोने रूप पाहणारा सोनार व अलंकार म्हणणारा गिराईक हे दोन्ही चेतन आहेत. गिराईक असेल तरच सोनाराचा धंदा, नाही तर तो स्वस्त राहील. तसे अन्यथा दृष्टी किंवा अविद्या दृष्टी चेतन पुरुष व विद्या दृष्टी चेतन पुरुष ईश्वर असे दोन भाग करून अविद्या दृष्टी जीव ही पराप्रकृती व विद्यादृष्टी पुरुष ईश्वर यालाच पुन्हा प्रकृती विभाग पाहावे लागतील. आता त्याच्यामध्ये काय आहे की हे सगळं सांगून झालं खरं. मूळ पाहणाराही सोनार आहे आणि अलंकाराकडे पाहणारा काय आहे? गिराईक आहे. पण या दोघांची गरज राहणार. दोघही विक्रेताही चेतन आहे आणि घेणाराही चेतन आहे. त्याच्यामुळं काय आहे की यांच्याकडे एक आहे की घेणारा अन्यथा दृष्टीने पाहतो आणि विकणारा यथार्थ दृष्टीने पाहतो. म्हणून मग यांच्यात एक झालं की एक अन्यथा दृष्टीने पाहतो ते अविद्या दृष्टी, आणि यथार्थ दृष्टीने जो विकतो तो कोण आहे? तो विद्या दृष्टी. आणि त्याच्यामुळं एक पराप्रकृती आणि एक अपराप्रकृती या दोन्ही दाखवल्या, तरी दोन्ही जरी असल्या तरी एक अन्यथा दृष्टीने घेणारा जीव असं नाव दिलं आणि यथार्थ दृष्टीने देणारा तो ईश्वर झाला. मग हा जीव आणि ईश्वर काय दोन आहेत काय वेगळे? हे दोघंही पुरुषच आहेत. म्हणजे जीवही चैतन्य, जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य दोन्ही एकच आहेत. दोन चैतन्य पुरुष कसे असू शकतील? चैतन्य आत्मा ब्रह्म एकच आहे. तेव्हा एकाच्याच या दोन दृष्ट्या असून त्या त्या दृष्टीमुळे हे दोन्ही येतात हे दिसून येईल. आता पुन्हा शंका आली, हे एक चैतन्य ते एक चैतन्य, असे काय दोन दोन चैतन्य आहेत का? म्हणजे दोन चैतन्यच नाहीत. एक जो काय आहे आत्मा ब्रह्म ते एकच चैतन्य. त्या एक चैतन्याच्याच ठिकाणी काय झालं तर प्रतिबिंब रूपानं त्याची नावं कार्यानुरूप तयार करण्यात आली. आता त्याच्याकरता याच असलेल्या काय आत्मचैतन्याचंच प्रतिबिंब म्हणजे ईश्वर चैतन्य आणि त्याचं प्रतिबिंब म्हणजे जीव चैतन्य. हे चैतन्यच आहेत. पण एक जो आहे तो जसं 15व्या अध्यायात झालं की जो जीव पुरुष आहे तो या सगळ्या क्षराचा अभिमान धारण करून असल्यामुळं क्षरपुरुष, त्याला धारण करण्याकरता मदत करणारा अक्षर पुरुष, आणि हे दोघं ज्याच्यामुळं निर्माण झाले तो कोण आहे? तो उत्तम पुरुष. म्हणून आत्मचैतन्य एकच आहे. जीव चैतन्य ईश्वर चैतन्य ह्या सुद्धा काय झाल्या तर आत्मचैतन्यावरच्याच कल्पना आहे, याच्यामध्ये काही नाही. तेव्हा एकाच्याच या दोन दृष्ट्या असून त्या त्या दृष्टीमुळे हे दोन्ही येतात हे दिसून येईल. तेव्हा हे पाहण्याची दृष्टी झाली. एकच चैतन्य, पण पाहताना ह्या दृष्टीत एक ईश्वर चैतन्य म्हणून पाहिलं आणि दुसरं काय झालं जीव चैतन्य म्हणून पाहिलं. हे कोणाकडे झालं? आत्मचैतन्य काहीच बदललं नाही. ते ईश्वर झालं नाही, ते जीव झालं नाही. पण आमच्या दृष्टीला मात्र हे असं झालंय, एक ईश्वर चैतन्य आणि दुसरा कोण आहे? जीव चैतन्य. म्हणजे हे सगळं घडून येण्यात आम्हाला एक अविद्या दृष्टी दिसते, दुसरी विद्या दृष्टी दिसते. यालाच दोन नावे आणखी निराळ्या प्रकाराची दिलेली दिसून येतील. माया विशिष्ट चैतन्य ईश्वर, अंतःकरण विशिष्ट चैतन्य जीव, तत्पर वाचक ईश्वर व तत्पद वाचक जीव.
तत्परवाचक ईश्वर व त्वंपदवाचक जीव. आता हे काय, पण ही दोन नावे असली तरी चैतन्य एकच आहे. आता त्याच्यात त्यांनी पुन्हा खुलासा केला, का दिसतं असं, तर मायेच्या ठिकाणी म्हणजे माया विशिष्ट चैतन्य ईश्वर आहे. ईश्वर काय आहे, तर मायेच्या काही अंशात काही उपाधीच्या भागात ते आला. माया उपाधी इथं कशी, तर माया उपाधीचा एक असा भाग आहे इथं की उपाधी आपला धर्म आतल्यावर घालत नाही, कुठं, उपहितावर. म्हणजे 2-3 नावं कशी आली, ज्याच्यामुळं हे सगळं एक विशिष्ट ह्याच्यामध्ये दिसतं, कोशामध्ये दिसतं, त्याला उपाधी म्हणायचं. आता जसं पाणी, आणि पाणी तांब्यामध्ये घेतलं, तांब्या काय झाला, उपाधी झाला, आणि त्यातलं पाणी कोण झालं, उपहित झालं, उपाधीच्या आत असणारं उपहित. पण तांब्याने पाण्याला काय केलं का, पाणी आहे तसंच आहे, पाणी पाण्याच्या धर्माने, आणि तांब्या आपला आहे तर आहेच, म्हणजे त्याच्या ठिकाणी काही बदल झाला नाही. उपाधीनं उपहितावर आपले कुठलेही गुणधर्म घातले नाहीत, म्हणून ते माया विशिष्ट आहे. आता तिथं काय आहे की मायेच्या ठिकाणी आलं, आणि मायेत आलेलं म्हणून त्याला विशेषण लागू राहिलं, म्हणून त्याला विशिष्ट म्हणायचं. हे विशिष्ट चैतन्य, त्याला ईश्वर नाव दिलं. आणि अंतःकरण विशिष्ट चैतन्य ते जीव झालं. अंतःकरण विशिष्ट चैतन्य ही पण उपाधी, पण अंतःकरणाच्या विशेषणानं जीवाच्या ठिकाणी जे विशिष्टपणा आला. मग आता जीव म्हणजे ते चैतन्य अंतःकरण उपाधीत आलं, त्याला काय म्हणायचं, ते विशेष्य. अंतःकरणाची उपाधीचे जे धर्म त्याच्यावर गेले ते विशेषण, आणि त्या विशेषणाने युक्त असलेलं विशिष्ट, हे काय आहे, जीव आहे. ही सगळी पारिभाषिक नाव आहेत. याची उकल सहजासहजी होणं कठीण असतं, हे समजून गेल्यानंतरच कळतं. आता त्यात दाखवलं की ईश्वर कोण आहे, ईश्वर आपल्यापेक्षा आहे तर दुसरा आहे. मग ईश्वर दुसरा आहे म्हणून त्याला तत् म्हणलं. तो कसा आहे, तत्पद, तो ईश्वर आहे, म्हणजे तो ईश्वर किंवा ते असं जे म्हणण्यात येतं ते ब्रह्म तत्. आणि आपण कोण आहोत, तर हे सगळं पाहणारे आपण, हे म्हणणारे म्हणतो, म्हणजे तो आणि तू, तर तू जीव आहेस, तो कोण आहे, ईश्वर आहे. तर तो त्वंपदवाचक कोण आहे, तर जीव आहे. आता एक झालं तत्पदवाचक ईश्वर आणि त्वंपदवाचक कोण, जीव. तसं जर झालं त्यातलं वाच्यार्थ काढून टाकून लक्षार्थ घ्यायचा आहे, तर लक्षार्थ घेतला तर ईश्वर चैतन्य आणि जीव चैतन्य, यातलं चैतन्य एकच आहे की, दोन्हीचं चैतन्य एक आहे, म्हणजे तत्वम असे, हे दोन्ही एकच आहे असं दाखवणार. ही दोन नावे असली तरी चैतन्य एक आहे. मग त्याच्यातून जेव्हा आपल्याला समजून दिलं जातं तेव्हा त्याला दोन भाग असतात. एक आम्ही बोलतो त्याला वाचक म्हणायचं, आमच्या बोलण्यात काय, ईश्वर चैतन्य. दुसरं काय आहे, जीव चैतन्य. ईश्वर आणि जीव हे दोन भाग मागच्या ह्याच्यात झाले आपल्याला. ह्या दोन भागाला बाजूला केलं तर भाग त्याग झाला, आणि दोघाचं एक झालं की मुख्य सामान्याधिकरण झालं. ह्याचं चैतन्यकरण, त्याचं चैतन्य आणि ह्याचं चैतन्य एकच. हे जेव्हा समजून येईल तेव्हा लक्षात येईल की हे दोन्ही एकच आहे. आता समजून काय देतात आपल्याला, कोणता मुद्दा चाललेला आहे सध्या, तर प्रकृती आणि पुरुष हे जरी एक कारण आणि दुसरं कार्य दिसत असलं तरी दोन्ही एकच आहेत, हे सांगण्याकरता इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्पष्ट करून सांगाव्या लागल्या. त्याच्या उपाधिरूप प्रकृतीने दोन नावे पाडली, आणि उपाधिकरण प्रकृतीचा तपास केला तर विद्यादृष्टी व अविद्यादृष्टी याच प्रकृती आहे हे दिसून येईल. पण याही विचारानं अजून द्वैत सिद्धांत आहेच. तोपर्यंत संसार व जगत आहेच. अद्वैताची सिद्धी झाल्या वाचून प्रयत्न साफल्य होत नाही. आता याच्यात या ज्या काही दोन उपाधी झाल्या त्या उपाधीकडे पाहताना जीव, अंतःकरण विशिष्ट जीव ह्याच्याकडे पाहताना कोण झालं, तर अविद्या दृष्टी झाली.
आणि माया विशिष्ट चैतन्य पाहताना कोण आहे तर विद्यादृष्टी. मग ह्या दोन्ही दृष्ट्या तरी कोण आहे? ही प्रकृतीच आहे. कारण काय आहे की जसं प्रकृती म्हटलं इथं, अजून सांगताना काय म्हणायचं, इथं जसं माया विशिष्ट चैतन्य नाव दिलं तसं दुसरं त्याला द्यायचं की अविद्या माया, आणि दुसरी कोण आहे? विद्या माया. म्हणजे हे प्रकृती म्हणजे मायाच आहे. एक अविद्या माया आणि दुसरी कोण आहे? विद्या माया. एका प्रकृतीचे दोन दृष्ट्या झाल्या. एका प्रकृतीच्या दोन दृष्ट्या कशामुळे? तर दोन्ही एकच आहेत. कारण उपाधी ना, उपाधी कोण आहे? एक माया उपाधी. ती कोण आहे? तर अविद्या उपाधी. का तशी? तर अविद्या उपाधीनं आपला जो अविद्यापणा आहे तो त्याच्यावर लादल्यामुळं त्याच्या ठिकाणी जीवत्व आलं किंवा जीवपणा हे नाव आलं. आणि दुसरी जी विद्या उपाधी ती स्वच्छ आहे. आता आपण जसं उदाहरण मगाशी घेतलं तसं आपण काय पाहिलं की पाणी तांब्यात भरलं असल्यामुळं तांब्यानं आपला तांब्याचा जो काही भाग आहे त्याचा, ज्या धातूचा तांब्या आहे त्या धातूने काय पाण्यात मिसळ केली का? काही नाही. पण एक काचेचा ग्लास होता, त्याच्यात पाणी घातलं, पण काचेचा ग्लास रंगीत होता. आता बाहेरून इकडं काचेकडून पाहायला गेले की आतलं पाणी जसा काचेचा रंग आहे तसं दिसायला लागलं. हे काय आहे? काचेचा रंग आहे. आता समजून घ्यायला अजून दुसरी गोष्ट अशी की दोन भांडी मांडलीत, वर सूर्य आहे, एका भांड्यामधलं पाणी स्वच्छ आहे आणि दुसऱ्या भांड्यातल्या पाण्यामध्ये रंग टाकलाय. काय आपण लाल रंग समजू. तेव्हा एका स्वच्छ भांड्यातलं सूर्य प्रतिबिंब कसं दिसल? स्वच्छ दिसल. आणि रंगीत पाण्यातलं प्रतिबिंब कसं दिसल? तर जसा त्या पाण्यात टाकलेला रंग आहे म्हणजे लाल दिसल. लालपणा सूर्याचा आहे का? सूर्याचा नाही. मग या उपाधीनं आपल्याला आहे तसा सूर्य दाखवला, या उपाधीनं आपल्याला सूर्य रंगीत दाखवला. रंगीत दाखवणारी अविद्या आणि जसं आहे तसं दाखवणारी विद्या. आता हा जो रंगीत आहे त्याच्याकडं अविद्यानं पाहता हे रंगीतच आहे म्हणतो. पण ज्यानं याला पाहून सुद्धा हा रंगीत नाही, हे पाणी रंगीत आहे असं जो म्हणाल त्याने विद्यादृष्टी धारण केली. हे सगळं कसं आहे तर द्वैतातच जात. त्याच्यामुळं जोपर्यंत आपल्याला हे तर द्वैत आहेच आहे तोपर्यंत आपल्या ठिकाणी संसाराचं, जगताचं अस्तित्व राहणार. आणि यांचा आहेपणा जोपर्यंत आहे तोपर्यंत काय आहे की त्याचे धर्म आपल्याकडे उमटणार. जसं म्हणतात की सत्य गेले बोळ्या भारी, अविद्येची चाले थोरी. याची थोरी का चालती? तर उपाधिगत असलेल्या संसाराला किंवा जगताला आपण सत्य म्हणून चाललो, हे अविद्येची थोरी. आणि जो सत्य होता त्याच्याकडचं लक्ष संपलं. त्याच्याकरता काय आहे की सत्यत्व समजून यायला पाहिजे. मग जगत सगळं जरी दिसलं तर या जगतातला मुख्य कोण आहे तर जो परमात्मा म्हणजे पुरुष आहे. तुकोबारायानं आणखी एका अभंगात सांगितले की सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाभास, तू तर आता सत्येस. हे कशाला दाखवलंय तर त्याच्या पुढं सांगतात की सांभाळी आपुली ही माया, आमाशिका भयाभीत केले. इथं दोन पाठभेद आहेत. कुठं काही गाथ्यामध्ये सांभाळी आपुली ही माया, आणि काही गाथ्यामध्ये आवरी आपुली ही माया, आमाशिका भयाभीत केले. मग हे कधी कळायला लागलं तर जगत म्हणून आहे, हे जगताचं असणं कोणामुळे आहे तर ह्याच सत्यामुळं. हेच मुळात सत्य आहे आणि त्यावर हे असत्य आलं. जसा एखादा माणूस आहे आणि उगीच मुलांना भीती घालण्याकरता कसलं तरी सोंग घेऊन आला, तर ते सोंग म्हणजे कोण आहे? सोंग म्हणजे आम्हाला ते सत्य वाटले की भीती, आणि यानंच ते सोंग घेतले असं जर कळलं तर मग भीती कसली? तो कितीदा आरडत भीती दाखवत आला तर माहिती तो कोण आहेस तो, असं जर ते मुलं म्हणाली आणि त्याचं नाव घेतलं तर तो म्हणला काय आता तुम्ही मला ओळखलं. आणि जोपर्यंत ते भिवून पळतेत, हा म्हणतो बघा आलं भूत, आणि ते पोरं म्हणतात आलं भूत. तोपर्यंत काय आहे की त्याच्या ठिकाणी जे आहे तो
जो सोंग घेतलंय त्या सोंगाचंच त्याचं स्वरूप आहे आणि सोंगाला बाजूला काढून त्याचं जे मुख्य रूप आहे ते लक्षात आलं तर आलं. पण हे सगळं कळून येऊपर्यंत आपल्याला काही नाही. मग द्वैताचाच खेळ आला. अद्वैत सिद्धी झाल्या वाचून म्हणजे हे वरचं दाखवत असलेलं भूत, आता आपण जे उदाहरण घेतलंय, आणि खाली असलेला माणूस एकच आहे. हाच माणूस भूत बनलाय. हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आमच्या दृष्टीने काय झालं, अद्वैताची सिद्धी झाली. आणि अद्वैताची सिद्धी सहजासहजी होत नाही. तिच्या ठिकाणी काय आहे, प्रयत्न करून करून मग प्रयत्नाचं यश येईल, तोपर्यंत साफल्य येणार नाही. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरू समर्थ त्र्यंबका